प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलाय। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट हा कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कोरटकरच्या पत्नीने हा पासपोर्ट जो आहे तो कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलेला आहे। प्रशांत कोरटकर हा परदेश दौऱ्यावर गेल्याचं माहिती जी आहे ती समोर येत होती, मात्र आता जी बातमी येते त्यानुसार कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलाय। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। भूषण, नक्कीच आज प्रशांत कोरटकरचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर तो दुबईला गेला आहे का अशा पद्धतीची शंका आहे ती उपस्थित केली गेली होती आणि हीच शंका गृहीत धरून इंद्रजित सावंत यांनी देखील जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडे वकिलांमार्फत विनंती केली होती की प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट आहे तो तात्काळ जमा केला जावा आणि त्याच अनुषंगाने जे कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांचं पथक नागपूरमध्ये तपास करते त्यांनी तात्काळ प्रशांत कोरटकरच्या घरी गेले आणि त्यांच्या पत्नीकडून तो पासपोर्ट आहे तो जमा करून घेतलेला आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर हा देशाबाहेर गेला नसल्याचं हे यामुळे स्पष्ट झालेलं आहे। त्याचबरोबर मग तपासात गुमराह करण्यासाठी अशा पद्धतीनं हा फोटो मुद्दामून व्हायरल केला गेला का याचा देखील आता पोलीस तपास आहे तो करणार आहेत। मात्र महत्वाची बातमी म्हणावी लागेल की प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट आहे तो पत्नीकडून जुना राजवाडा पोलिसांनी जमा करून घेतलेला आहे आणि त्यामुळे आता देशाबाहेर जाण्याच्या शक्यता ज्या आहेत त्या मावळलेल्या आहेत। नक्कीच धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।